नमस्कार मित्रांनो, यावेळेस भाऊचा धक्का नेमका कुठे गणला? रितेश भाऊने जे मुद्दे घ्यायला हवे होते ते मुद्दे सोडून भलतेच मुद्दे घेतले. जसं की शो स्क्रिप्टेड नाही, तुम्ही तसं दाखवू नका. यावरूनच सचिन भाऊ व राखी यांच्यासोबत अर्धा टाईम भाऊने भूमिका मांडली. यावरूनच प्रेक्षकांचा संताप झाला आहे. अनेक चाहत्यांनी रितेशपेक्षा महेश मांजरेकरांनीच हा शो होस्ट करावा अशी मागणी केली आहे. रितेश भाऊंना शो होस्ट करता येत नाही. चला तर बघू रितेश भाऊंचा यावेळचा धक्का नेमका कुठं आणि कसा गणला. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा बिग बॉसने सदस्यांचा आपल्या प्रियजनांना कॉल करण्याचा टास्क ठेवला होता, त्यावेळेस बिग बॉसने सदस्यांच्या भावनांची वाट मोकळी करून दिली होती. तेव्हा राखी इमोशनल होऊन आपल्या आईविषयी बोलत होती. तेव्हा अनुश्री आणि प्राजक्ता फिदी हसत होत्या. त्यावेळेस बिग बॉसने त्यांची माणुसकी काढली होती. पण रितेश भाऊने या मुद्द्याचा साधा उल्लेखही केला नाही व या आठवड्यात स्ट्रॉंग प्लेयर म्हणून तन्वी सोबत अनुश्रीची निवड केली. मागच्या भाऊच्या धक्क्यावर अनुश्री शेवटपर्यंत चांगली खेळली होती व लास्टला कॅप्टन न झाल्यामुळे तिने राकेशचे सर्व कपडे बेडरूममध्ये फेकले होते. तेव्हा रितेश भाऊने अनुश्रीला टोकले होते, पण यावेळेस भाऊ काहीही बोलले नाहीत. याउलट अनुश्रीचे वागणे बघून भाऊ त्यांची चांगलीच खरडपट्टी काढतील अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. प्राजक्तांचा पण मुखवटा उतरवतील, पण असं काही झालेलं नाही. नंतरचा मुद्दा म्हटला तर राकेशचा. त्याने टास्कच्या वेळेस कात्री वापरली होती. बिग बॉसने सांगून पण राकेशने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं आणि कात्रीने वेणी कापली होती. यावर भाऊ बोलले होते, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी राकेशची काढायला पाहिजे होती तसं काही झालेलं नाही. अजून एक मुद्दा म्हणजे विशाल आणि रुचिता एकत्र बसलेले होते. तेव्हा विशाल वोटांविषयी बोलतो, तिच्याशी फारच बिलो द बेल्ट बोलतो. ऑलरेडी हा शो लहान मुले पण बघतात व फॅमिली पण बघते. यावर पण भाऊने विशालला खडसावले नाही. नाहीतर कमीत कमी असे फुटेज तरी मेकर्सने दाखवायला नको अशी प्रेक्षकांची इच्छा होती. भाऊचा धक्का हा फारच कंटाळवाणा झाला आहे. रितेश भाऊने जरा सदस्यांना कडक भूमिका घेतली पाहिजे अशी प्रेक्षकांची मागणी तुम्हाला योग्य वाटते का? खरंच भाऊचा धक्का गणला आहे का? यावर तुमचे मत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.